अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री दत्त पुराण यामधील अध्याय 5. महर्षी व्यास आपल्या शिष्यांना श्री दत्तांची परम पावन कथा कथन करत आहेत. श्री दत्तांच्या त्रिमुख स्वरूपाबद्दल वर्णन केल्यानंतर शिष्य व्यासांना म्हणाले, आपण जे 3 मुख असलेले श्री दत्तांचे स्वरूप वर्णन केले, त्यामुळे आमच्या मनचक्षुंसमोर त्रिमुखी दत्त अगदी अगदी चांगल्या प्रकारे उभे राहिले आहेत. पण काय हो गुरुनाथ, प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री दत्तांचे एकमुखी स्वरूप आहे असे आम्ही ऐकले आहे. कृपया आम्हाला त्याबद्दल सांगा. आणि मग महर्षी व्यास आपल्या शिष्यांना सांगू लागले. ते म्हणाले, एकच मुख म्हणजे एक शिर असणाऱ्या श्री दत्तांच्या स्वरूपाला एकमुखी दत्त असे म्हणतात. सध्याच्या समयाला दत्त म्हणजे 3 मुखी 3 शिरे असलेले अर्थात त्रिमुखी असे समीकरण किंवा सर्वांची समजूत आहे. तरी पण काही ठिकाणी श्री दत्तांचे एकमुखी स्वरूप विराजमान आहे आणि त्यांच्या त्या एकमुखी स्वरूपाची पूजा, आराधना, साधना, ध्यान वगैरे केली जाते. श्री दत्तांचे एकमुखी स्वरूप यामध्ये त्यांचे दिव्य तेजमान कांतिमान एक मुख असते. डोक्यावरती जटा किंवा मुकुट असतो. कपाळी उभे दुहेरी गंध, कानामध्ये रुद्राक्षाची कुंडले, गळ्यातही रुद्राक्षांच्या माळा, हातावर दंड आणि मनगटांवर रुद्राक्षाच्या माळा बांधलेल्या असतात. चेहरा अत्यंत शांत, प्रसन्न आणि तेजस्वी आणि आपल्या भक्तांकडे करुणेने क्षमेने पाहणारा असतो. गळ्यामध्ये, हातांमध्ये फुलांचे हार, माळा किंवा सुवर्ण अलंकार असतात. कमरेला पीतांबर, कषाय वस्त्र, क्वचित व्याघ्र चर्म परिधान केलेले किंवा भगवी कपणी अंगावरती घातलेली असते. श्री दत्तांना या दिव्य स्वरूपामध्ये 2 हात आणि या 2 हातामध्ये जपमाळ किंवा कमंडलू आणि 1 हात भक्तांना आशीर्वाद देत असताना आणि मागे काय आणि आजूबाजूला 4 श्वान जे 4 वेदांचं प्रतिनिधित्व करतात. आणि श्री दत्तांचे हे एकमुखी स्वरूप आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या कल्पनेप्रमाणे इच्छित वर प्रदान करत असते. काही उपनिषदांमध्ये श्री दत्तांचे ध्यान करताना समोरील दत्तमूर्ती किंवा ध्यानाची मूर्ती हे एकमुखी असावी असे सुद्धा सांगितलेले आहे. तर असे हे श्री दत्तांचे एकमुखी स्वरूप आपल्या भक्तांना नेहमीच त्यांच्या संकटकाळी धावून येणारे श्री दत्त भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्रिमुखी किंवा एकमुखी दोन्ही स्वरूपात दर्शन देतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छित कामना पूर्ण करतात. आणि श्रोतेहो, याच बरोबर श्री दत्त पुराणमधील हा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण श्री दत्तांनी 24 गुरु कोणते आणि का केले ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तेव्हा पुढील अध्याय पाहायला ऐकायला विसरू नका. आपल्या